स्पष्ट म्हणते. एक्झॅक्टली. पण आम्हाला हाच कुठेतरी ना एक सगळ्यात कळीचा मुद्दा झाला आहे. म्हणजे एक इंदिरा साहनी जजमेंटने तुम्हाला 50 वरती कॅप आणलेला आहे, तो तुम्हाला क्रॉस करतात नाही. अर्थात काही त्याला सन्मान्य अपवाद आहेत. तमिळनाडूमध्ये 70% वरती आरक्षण गेलं आहे, ते महाराष्ट्र कसं करू शकेल हा एक कसोटीचा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जे खरं 3 मुद्दे म्हणजे हा एक मुद्दा झाला कॅपचा. दुसरा सामाजिक मागासले पण ते पण सिद्ध करायचं, कारण तुम्ही आर्थिक मागासले पण एक वेळ सिद्ध करू शकाल, बाकी मग पण सामाजिक मागासले पण सिद्ध करताना हे थोडंसं जिकरीचं काम आहे असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणबी समाज जो काही भागांमध्ये ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे, मग सरसकट मराठा आरक्षण हा जो एक सध्या मी आता तो शब्द वापरणार नाही कारण आवडणार नाही काही लोकांना, तो हट्ट जो वाटतं की हा सरसकटच हवं, हा एक मनोज जरांगे पाटलांचा त्याच्यावरती ते फर्म आहेत त्या मागणीवरती. त्यामुळे गोष्टी एकदम क्रिटिकल झाल्यात असं वाटतं का तुम्हाला? नाही, विषय क्रिटिकल आहेच, पण आपल्याला परत एकदा मी जरा समजून सविस्तरपणे सांगू इच्छितो की जरा मनोजच्या ज्या मागण्या आहेत, सरसकट असेल, जी न्यायालयात बसत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. दुसरी ती जी त्यांची मागण्यांची समाजाची मागणी ती आम्हाला 50% आत तुम्ही आम्हाला बसवा. आता सरकार काय म्हणते स्पष्टपणाने, मी परवा ट्विटवर केलं होतं, सरकार काय म्हणते की आम्ही कोणाला धक्का न लावता आम्ही तुम्हाला आरक्षण देणार. हे सरकार अजूनही क्लिअर नाही तुम्ही कशा पद्धतीचं आरक्षण देणार. तुम्ही 50%च्या म्हणजे 50% तुम्ही कोणाला धक्का न लावता आरक्षण देणार, म्हणजे याचा अर्थ की 50%च्या वर देणार आरक्षण. बरोबर आहे. तर ह्याचा अर्थ काय, पूर्वीसारखंच आरक्षण झालं ते एसीबीसीचं. बरोबर. बरं, माझं उलटं म्हणणं 105वा जी घटना दुरुस्ती झाली की जिथं मागासवर्गीय आयोग, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला, 106व्या घटना दुरुस्तीत राज्याला अधिकार दिले असं सुद्धा झालं. त्या अधिवेशनात मी स्वतः माझं भाषण केलेलं आहे आणि मला परत ते मुद्दावून सांगायचं आहे. मी त्यावेळी भाषणात मी बोलून दाखवलं होतं की मला बोलायला दिलं, चान्स मिळत नव्हता तरी मी भांडून तो चान्स घेतला आणि मी बोललो तिथं. आणि मी म्हटलं तुम्ही राज्याला अधिकार दिले म्हणताना, राज्याला अधिकार दिले म्हणजे 50%च्या वर दिले. तर 50%च्या वर अधिकार दिले तर इंदिरा साहनी केस परत आडवी आली 1992चं जी इंदिरा साहनी. म्हणजे तुम्ही 50%वर कोणाला देऊ शकता, ज्यांच्याकडे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आहेत. ते एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे परत ते काय आलं, ते दूरवर दुर्गम, रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, मग तुम्ही देणार कसं? एक्झॅक्टली. म्हणून मी तो विषय परवा दिल्लीत नेला होता. दिल्लीत मी काय म्हटलं, खासदारांनी पंतप्रधानांच्याकडे तुम्ही हा इंटरव्ह्यून करायला पाहिजे, सॉरी पंतप्रधान इंटरव्ह्यून करायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी हा विषय तिथं मांडायला पाहिजे. बाकी सगळे पॅरामीटर आपण बाजूला सोडून देऊ. जे 1992चे निकष लावलेले आहेत की तुम्ही अपवादात्मक परिस्थिती जो शब्द म्हणजे जी व्याख्या आहे आणि त्याचे जे त्यांनी पॅरामीटर्स लावले की दूरवर दुर्गम, हे ह्याची गाईडलाईन आहे नुसती सुप्रीम कोर्टाची. हा काय पार्लमेंटरी शब्द नाही आहे. पार्लमेंट शब्द ते निकष बदलू शकते आणि सांगू शकते की 106व्या घटना दुरुस्तीत की आपण राज्याला अधिकार दिले, ते तुम्ही ते जे निकष बदला ना. आता उदाहरण निकष बदला म्हणजे काय की जे रस्ते नाही आहेत, हे पाणी नाही किंवा लाईट नाही, हे 1992चे निकष आता लागू नाही आहेत ना 35 वर्षानंतर. ते निकष बदलले जावं तुमची मागणी आहे. हा, मी म्हणतो हे जर तुम्ही पंतप्रधानांना सांगितलं आणि पंतप्रधान इंटरव्ह्यू केलं की मग राज्याला 50%च्या वर अधिकार मग अर्थ आहे ना. तुम्ही ज्यावेळी 106व्या घटना दुरुस्तीत म्हणता राज्याला अधिकार दिलेत, राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय, तर हा शब्द, ह्या शब्दाचं स्पेसिफाय करा एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय. मग तुमच्या बोलण्यातून हा अर्थ काढावा का की मग जर अधिकार राज्याला आहेत तर राज्य सरकार हे करत नाहीये का? नाही, राज्याला अधिकार आहेत. राज्याला अधिकार दिले तर कोर्टात टिकायला पाहिजे ना. तर कोर्टात जर टिकायचं असेल आणि जर तुम्हाला जे सरकार म्हणते आम्ही 50%च्या आत देऊ शकत नाही, 50%च्या वरच देणार, तर राज्याला अधिकार असले तर हा जो इंदिरा साहनीचा निकष जो आहे तो जर बदलायचा असेल तुम्हाला, तर केंद्र सरकारने जे 1992ला इंदिरा साहनींनी जे डिफाईन केलेले पॅरामीटर्स आहेत हे त्याच्यात तुम्ही बदल करायला पाहिजे. आणि हा काय म्हणजे संविधानिक शब्द नाही आहे, हा पार्लमेंटरी शब्द नाही आहे, हा एक गाईडलाईन दिलेला सुप्रीम कोर्टाचा एक लाईन आहे ती, जो बदलला जाऊ शकतो. जो बदलू शकतो. कोण बदलेल? राज्य सरकार बदलेल? नाही, केंद्र सरकारने बदलायला पाहिजे आणि तो लगेच होऊ शकतो तो. म्हणजे मग केंद्र सरकार लक्ष घालत नाही? घालायलाच पाहिजे. म्हणूनच ही दिल्लीची मुवमेंट मी केली होती. दिल्लीची मुवमेंट करणार हे दुर्दैवाने कोणाला लक्षात आलं नाही की तुम्हाला पहिला तुमची भूमिका काय, तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना. एक तर मनोज जरांगे काय म्हणतो आणि जी समाजाची भूमिका आहे की आम्हाला 50%च्या आत द्या, आम्हाला तत्सम जात म्हणून तिथे ऍड करा. तुम्ही स्वतःच म्हणता आम्ही आरक्षण देणार, आम्ही आरक्षण देणार, टिकणार आरक्षण देणार म्हणता. मग तुम्ही कसं देणार? तुम्ही मनोजची मागणी देऊ शकत नाही. सरसकट तुम्ही सुद्धा तुम्ही स्पष्ट केलेलं, आम्ही नुसती मुलांच्या म्हणजे त्याला काय म्हणतात
म्हणजे जी म्हणजे आईच्या बाजूकडच्या मी देऊ शकत नाही, तुम्ही क्लिअर केलेलं आहे. मग राहतो काय पर्याय? तुम्ही देणार एसीबीसी म्हणूनच, एसी मध्ये देणार असं परत दोनदा जे उडलंय परत तिसऱ्यांदा उडणार आहे ते. आता तिसऱ्यांदा उडू नये म्हटलं तर तुम्हाला तिथं जाऊन हे चेंज करावंच लागेल केंद्रात.